नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी. प्रकरण 8. मथुराबाई घारे सरपंचाच्या वाड्यात राहाव्यास आली खरी. ती येणारच. सरपंचानं नेमक्या वळणावर तशी वागर लावलीच होती. अगोदरच कावळे आणि मथुरा घारेबाईची बोंब गावात उठली होती. त्याची आग भडकायच्या आतच ती सरपंचाच्या वाड्यात निवारायला आली होती. मथुराबाई बाई पण बाई, तिनं पण वाड्यातल्या अगदी 2 स्वतंत्र खोल्यात आपला संसार थाटला. नवी कोरी डबल क्वाट खोलीत आली होती. त्यावर चांगली मऊ मऊ गादी, वर फॅशनबाज डिझाईनची चादर आणि बाहेरच्या मच्छरांपासून त्रास होऊ नये म्हणून वर मच्छरदाणी. आत पुन्हा 2 खुर्च्या आणि एक टेबल, समोरच चांगला आरसा. स्वयंपाकघरात चांगली स्टेनलेस स्टीलची 4 भांडी, पाणी तापवायला तांब्याचा बंब. वाडा बाहेरून जुनाच होता, पण आत मथुराबाईच्या खोलीत नवा थाट, एकदम मॉडर्न, अप टू डेट. अर्थात मथुराबाईचा हा नवा संसार ती सरपंचाच्या वाड्यात मुक्कामाला आल्या आल्या जादूच्या दिव्यागत उजळला होता आणि हे सगळ्यांच्या डोळ्याला दिसत होतं. दिवसामागे दिवस चालले होते. सकाळच्या शाळेची घंटा झाली. मथुराबाई वाड्यातून नागिन बाहेर आल्या गळत आली. शाळेच्या वाटेनं पुढे निघाली. आज तर मथुराबाईचा थाट काय विचारता. ती भारी किमतीचे इरकली टोप पदरी पातळ नेसली होती. त्यात अंगात हिरवा खडीचा खण. तिच्या गोऱ्या दंडात तो रुतला होता. कोऱ्या घडीच्या पातळाच्या निर्या चालताना करकरत होत्या. त्यात पाठीवर डबल शेपटा, काळ्या भोर मोठ्या डोळ्यात काजळ, तिच्या आकर्षक बांध्यातली लज्जतदार चाल. ती ग्रामीण पिक्चरमधली हिरोईनच की, एकदम टॉपमध्ये. मग बोला, असलं गिर्रेबाज कबूतर गावातल्या वाटेनं जाताना कुणाची तिच्यावर नजर बसणार नाही. तरण्या पोरांबरोबर गडी पण तिच्या या नटारंगी थाटावर भाळत होते, मरत होते. आता या मथुराबाईला तरी काय म्हणायचं. देवानंच तिला देखणं रूप दिलं होतं, सौंदर्य दिलं होतं. ती पण वाहत्या गंगेत हात धुवून घेत होती. माणसाचा जन्म एकदाच, अंगात वारा आहे तोपर्यंत घ्या उपणून. या विचाराच्या वाऱ्यावर मथुराबाईचं एक एक पाऊल पडत होतं. मथुराबाई इरकली पातळाच्या निर्या उडवत उडवत चालली होती. ती गावच्या देवळापुढचा पार ओलांडून पुढे निघाली आणि मंद वाऱ्याच्या झुळकेबरोबर सुगंधी सुवास पारावरच्या गड्याच्या नाकात घुसला. तोच तिला पाठमोरी बघत एक तरणा पोरगा कसा म्हणतो, आईला हिनं सुवासिक तेलाचा भपकार आपल्या अंगावर सोडला बरं का. हिच्या आईला गड्यासनी भुरळ पाडायचं भलतंच भारी औषध हिच्याजवळ दिसतंय बरं का. बघा 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 ही कशी मथुरा झाली. अरे बाबा, ही मथुरा नाही, ती तर मथुरेची गवळणच आहे, गवळण. बघ तिच्या अंगावरचा थाटानं बांध्याचा माठ. आईला पण या गवळीला नाक्यावर कोण अडवणार बरं. अरे बाबा, असली नकरेबाज गवळण दिसल्यावर गावात गल्लीपोळात अडवणारला काय तोटा. अरे पण ही गवळण मथुरेचा बाजार करून मोठ्या वाड्यात निवारला आली म्हण की. मग मध्येच निम्म्या वयाचा गडी म्हणतो, काय पोरानो, हिचं आडनाव घार का गाय. वय हिचं नाव घारे. बघ ती आता कशी घारी गत अग्राळी तरंगती या. वय गड्या, तरंगत असेल, पण कोट्यातल्या आपल्या पिल्ल्यावर तिचा डोळा असेलच की. मध्येच तो एक पोरगा चिडला, हिच्या आईला आपल्या घरट्यातल्या पिल्लावर हिचा डोळा का खाली चरणाऱ्या कोंबडीच्या पिल्लावर हिची बारीक नजर. खरं घड्या, हिनं तर घारी गत एक कोंबडीचं पिल्लू पार उचललं. तिची झडं पण भरारी मोठीच गड्या. बघ बघ कशी नागे निघत डुलत चाली बघ. गड्या, हिच्या का शेपटीवर पाय पडला तर ती डसायचीच. लेकांनो, शेपटावर पाय पडोस ती कशाला वाट बघती या. तिची नजर गेल्या गेल्या एकदम फणा मारणारच.
खरं गड्या, पण ह्या अस्सल जनावरला कावळे पण खरा गारुडीच गावला होता. अरे पण तिचं दात काढायचं तिला कुठं जमलं. तिला ढसून ती पसार झाली की, आणि ती आता सरपंचाच्या वाड्यात शिरली. सरपंच काय, तो गारुड्याचा बापच आहे. असली जनावर आपल्या मुठीत ठेवणारा तो बहादर आहे. बघू आता मोर मोर हिची चाल. पारावरच्या गड्यात असं काय तसं काय मथुराबाईच्या चाल चालीवर बोलणं रंगात आलं होतं. तरणी पोरं पण या बोलात रंगली होती. ती पुढच्या घराच्या कोपऱ्याआड झाली. मग तरणा सखा जवळच्या गड्याच्या कानाजवळ कसा म्हणतो, अरे बाबा, हे पाखरू सरपंचाच्या जाळ्यातून निसटते वाटतं. लेका खरंच म्हणतोस की काय. एकाचा हळूच आवाज. तोच दुसऱ्या एका गड्यानं सरळच घडा टाकला. अहो, आम्ही तिला गुंड्याबा पंचाच्या मळ्यात हुरडा खायला गेली तेव्हाच तिचा रंग ओळखला. त्यात तिला गुंडीबाचा दुसरा पण काय काय रोज रतीब चालू आहे. आईला, हे जर खरं असेल तर बैदास झाली की. एका पोक्त गड्याची विवंचना. खरं म्हणजे आम्ही तिला रोज खुद्द डोळ्यानं तिला बघतोय आणि तिच्या पावलावर आमचं पाऊल आहेच की. एकजण गडी अधिकच काळजीच्या सुरात बोलला. मग लेकांनो, ही भलतीच कळ लागली या. नागिनीचा फडा आणि बाईचा तिडा माणसाला भारीच पडतो बरं का. हे सगळं कान देऊन ऐकत बसला कळता कारभारी उघडच बोलला. लेकांनो, ही नुसती कळ नाही, ही आग आहे आग. उभं गाव पेटवून ती पसार व्हायची. मग दुसरा तरणा पोरगा मध्येच बोलला. आईला, सिनेमातल्या बाई ग तिचा नकरा फडफडतोय की. अरे पण गावातच तिनं सिनेमा चालू केला आहे. आता त्याचं कसं करायचं. पारावरची गडी असं काय तसं काय बोलून बोलात रंगभरणी करत होते. या मथुराबाईच्या बोलात प्रत्येकाला वेगळीच चव गावली. पण या बोलायच्या रंगात दिवस इकडं कुठेच्या कुठं लांबवर आला होता. त्याचं त्यांना भान राहिलं नव्हतं. गुराखी पोराने अजून दावणीला गुरं जोडली नव्हती. शेळ्या राख्या पोरांनी अजून शिर्डीची पिंडी फोडली नव्हती. ही बया गावात आल्यापासून अलीकडं तर दावणीचं गुरं ढोरं वेळेवर सुटतच नव्हती. शेरडं राखी पोरं आपल्या शेरडांना विसरत चालली होती. जेव्हा 10:30ला सकाळची शाळा सुटल तेव्हाच दावणीच्या जनावरांची पिंडी फुटत होती. तोवर गावातली गुरं ढोरं शेरडं करडं गोट्यात छपरात तारतळ्या देत बसत होती. ती चाऱ्याकडे ओढ घेत होती. रांजण घागरीच्या पाण्याकडे ओढ घेत होती. त्या मथुरेच्या गवळणीनं या पोरांच्यावर ही भुरळ पाडली. त्यात मळ्यातल्या चालत्या मोठा पण बंद पाडण्याचा प्रसंग आला होता. 10:30ला शाळेची घंटा घणकणली. घंटेच्या टोलाबरोबर तरण्या पोरांचे चेहरे उजळले. त्यांच्या छातीत धडधडलं. त्यांच्या नजरा शाळेच्या कोपऱ्याकडे टवकारल्या. ती मोरुंगी इरकली पातळाच्या नेऱ्याचा पदर फाडफाड उडवतच पाराजवळून पुढे गेली. जाता जाता गड्यांच्या नाकावर सुगंधी वासाचा भपकारा आला. तो सुवास त्यांच्या डोक्यात जाऊन भिनला. 11च्या टायमाला गावच्या गुरा शेरडांची गळ्याची चराट दावी मोकळी झाली. ती चरायला गावच्या रानात निघाली. ऊन झालं होतं. अंगाला चपाचपा लागत होतं. शिक्षणाधिकारी गावच्या शाळेच्या सकस आहार योजनेला भेट देण्यासाठी म्हणून अचानक आले. आपल्या गावात अचानक आल्या साहेबांना पाहून सरपंच व पंचमंडळी चाट पडली. साहेबाला ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर पाहून सरपंच तर त्यांच्या तोंडाकडेच पाहत उभा राहिला. साहेब, आपण दुपारीच एकाएकी आला, पुढं काहीच टपाल नाही. मला सरप्राईज विजिट द्यावायची आहे. पण कशाला. तुमच्या गावच्या सकस आहार योजनेला. त्याला भेट म्हणता. हो, आपण माझ्याबरोबर चला. येतो की. आम्हाला पण तिथं काय चान्स मिळेल. सकस आहार योजनेला भेट द्यावायची म्हणता सरपंचाच्या तोंडाला पाणी सुटलं. बाकी पंचांनी पण आपली जी बोटावरून फिरवली.
आपण निघायचं? साहेब, काय चहा बी? सरपंच, आता काही नको. मग चला निघूया, तिथंच काय ते बघू. सरपंच पुढं चालले, बरोबर बाकी पंच पण निघालेच. शिक्षणाधिकारी साहेब त्यांच्या पाठोपाठ निघाले. शिपाई पुढं चालला. दिवस डोक्यावरच होता. दुपारचं ऊन उठलं होतं. अंगाला चपा चपा लागत होतं. उन्हात चालताना साहेबाचा चेहरा उतरला होता. उन्हानं सुकलेल्या शाळूच्या पाल्या गळ झाला होता. या उन्हाच्या तडाक्यात तो घामाघूम झाला होता. गावापासून सकस आहार योजनेचे शेत किती अंतरावर असणार? किती मैल चालावं लागणार? असा प्रश्न चालता चालता साहेबांच्या मनात उमटले. मग ते मध्येच अडकळले. सरपंचाकडे तोंड केलं. त्यांच्या तोंडातून सुकलेले शब्द बाहेर पडले. आपल्याला किती अंतर चालावं लागेल? आता आहे पुढे इथंच, असं म्हणून त्यानं आपल्या हातानं पुढचं अंतर दाखवलं. पुन्हा साहेबाचा प्रश्न, अहो पण ते किती मैल आहे? आता राहिलं एक मैल. म्हणजे आता जवळच राहिले. हे अंतर ऐकून साहेब मनात गडगडले. त्यांचे पाय डगमगले, तर ते तसेच नेटानं निघाले. चालता चालता त्यांनी भुकेची जांभई दिली. त्यांचा घसा कोरडा पडला. चालून चालून पाय पिकाळून गेले. निम्म्या वाटेत आंब्यांचं झाड लागलं. ते सगळे झाडाखाली आले. आंब्याची गार सावली अंगाला लागली. साहेबांनी मग जरासा सुटकेचा निश्वास सोडला. आंब्याच्या सावलीनं ते जरा थंड झाले. मग थोड्याशा गंभीर चेहऱ्यानंच बोलले, तुमचे मैल मोठे दिसतात. तुमच्या आमच्या मापात एवढा फरक पडायचाच. आता किती अंतर राहिलं? हे पुढं आलंच, पुढच्या झाडीत. पुढंच डोळ्याला झाडी दिसली. उन्हात त्या झाडीचा डोळ्याला थंडावा लागला. साहेबाच्या पायाला गती आली. सगळे झपाझपा चालू लागले. पुढची झाडी जवळ आली. पुढेच ओढा लागला. ओढ्याला पाण्याची बारीक धार वाहत होती. ओढ्यात पाण्याच्या डबक्याजवळ पांढरा बगळा उभा होता. त्याची नजर पाण्यात होती. सगळीच मंडळी ओढ्याच्या दरडादरडानं निघाली. दरडावर जागजागी करंजाची गर्द झाडी होती. त्याची सावली पण थंडगार होती. दरड मागे राहिली आणि पुढं पाण्याचा मोठा डोह लागला. डोहात दनादन उड्या पडत होत्या. त्याचं पाणी वर उंच उडत होतं. शिक्षणाधिकारी साहेब, बाकी सरपंच आणि मंडळी डोहाच्या काठावर आले. डोहाच्या काळ्या भोर थंडगार पाण्यात शाळेच्या म्हशी खुशाल डुंबत होत्या. शाळेची मुलं कुणी कुणी म्हशीच्या पाठीवर आरामात बसली होती. कुणी म्हशीच्या पाटाडावर उभा राहून पाण्यात उड्या हाणत होता. काही मुलं डोहाच्या काठावर उभी राहून उलटी पालटी किरणं उड्या पाण्यात मारत होती. तो सगळा देखावा पाहून सरपंचानं आवाज काढला, लेकानो, शाळा करताय का म्हशी राखताय? कुठं आहे तुमचा मास्तर? पाण्यात बदकन दगड पडल्यावर बारक्या बेडक्या बुजून टनाटना उड्या मारतात, तशी मुलं बुजली व पटापटा उड्या हाणत पाण्याच्या बाहेर आली. बाजूला उभी राहिली. तोच सरपंचानं आवाज चढवला, गाढवानो, शाळा सोडून खुशाल डोहात पोहत बसलाय? काय लाज तुम्हाला? एक धीट मुलगा पुढे आला, आज आम्हाला शाळेच्या म्हशी राखायचाच तास आहे. आणि या म्हशीवरचा मास्तर रे? पुन्हा सरपंचाचा प्रश्न, ते तिकडं वर शेतातल्या वस्तीवर आहेत ना? असं लागलीच त्या मुलानं पुन्हा सरपंचाला उत्तर दिलं. ही प्रश्नोत्तरं ऐकल्यावर आपणही या डोहात बुडत चालल्यासारखं साहेबाला वाटलं व त्यांनी सरपंचाला प्रश्न केला, अहो, या म्हशी आणि शाळा हा काय प्रकार? त्यांचा काय संबंध? तसा काही नाही खरं. मग या म्हशींना मुलं कशी काय सांभाळतात? साहेब, याच म्हशीचं दूध शाळेच्या मुलांना पियाला मिळतं. मुलांना दूध मिळतं? हो, या योजनेखालच्या म्हशी आहेत. मग काय? साहेब सरपंचाच्या चेहऱ्याकडे टकाटका पाहू लागला.
तोवर सरपंचानं परत मुलांना सवाल केला. लेकानो, या म्हशी डोहात पोहण्यातच दिवस घालवता होई? आज आमचा दुपारचा तसा तासच आहे. असं चटकन उत्तर देऊन कोळ्याचा पोरगा मध्ये सरपंचाला म्हणतो, अण्णा, तुम्ही उन्हातनं तापून आलाय, डोहाच्या थंड पाण्यात पोहता का? ह्या मुलाच्या या बोलण्यानं सरपंच पण खुलला ना. डोहातलं ते काळं निळं थंडगार पाणी बघून सरपंचालाही वाटलं आपण या म्हशी घेत खुशाल पाण्यात डुंबावं. सरपंच उगीच साहेबाकडे पाहू लागला. तेवढ्यात पंच पांडोबा मध्येच म्हणतो, आपण बी टाकूया या डोहात उड्या. या थंडगार पाण्यानं आपलं अंग तरी उन्हाचं मोकळं होईल. मग काय, सरपंचाला पण सुरसुरी आली व ते साहेबाला कसं म्हणतात, काय साहेब, आपण टाकायच्या का उड्या डोहात? सरपंचाचा हा वेड्यागत प्रश्न ऐकून साहेब चाटच पडला. त्यांना वाटलं आपण पहिलंच डोहात पडलोय. आता फक्त गट्टांगड्या खाऊन नाका तोंडात पाणीच जाऊन जीव गुदमरायला राहिलाय. आता या सरपंचाला काय बोलावं? साहेब मनात चिडला. आता या प्रसंगी आपण काय कडक बोलावं तर हेच बहादर आपल्याला डोहात बुडवतील. फुकाफुकी आपला जीव जाईल या भीतीनं साहेब जरा थंड मनानंच बोलला, सरपंच, मला पोहायला येत नाही हो. हात तिच्या, तुम्हाला पोहायला येत नाही तर मग आम्ही शिकवतो. नको नको, आपल्याला अजून सकस आहार योजना पाहायची आहे. हा, ते बी बरोबरच आहे. असं म्हणत सरपंच मुलांकडे पाहत त्याच्यावर ओरडले, ए काट्यांनो, बाहेर पडा. तुमची शाळा तपासायला साहेब आले ते दिसत नाही का तुम्हाला? आणि मग लागलीच पिंजऱ्यातल्या जनावराला पाहतात तसं मुलं साहेबांकडे बुजलेल्या नजरेनं पाहू लागले. त्यांनी आपल्या ओल्या अंगात तसेच कपडे घातले, चड्ड्या चढवल्या, ओले लंगोटे सोडले आणि ते पाण्यात पिळून डोक्यावर वाळवत टाकले. काही मुलांनी डोहाच्या बाहेर म्हशी काढून दरडादरडानं वर निघाले. सरपंच आणि मंडळी दुसऱ्या पाऊलवाटेनं दरड चढून वर आले. साहेब हळूच जपून त्यांच्या मागोमाग निघाले. तो चढता चढता साहेबांचा पाय घसारला आणि ते टोळ्यागत खाली गणगणणार तोच त्यांना गुंड्याबानं हात दिला. ते सगळे शेतात वर आले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.